मित्रहो नमस्कार. मुंब्रा भागातून महानगरपालिकेवर निवडून आलेली असर शेख आणि तिने केलेलं वादग्रस्त स्टेटमेंट हे गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला परिचित झालं. असर शेख हे नाव महाराष्ट्राला परिचित होण्याचं ते एकमेव कारण होतं. कारण असर शेखचे वडील हे तसे महाराष्ट्राला आणि विशेष करून मुस्लिम समाजामध्ये परिचित आहे. कारण त्यांच्या वडिलांनीच जितेंद्र आव्हाड यांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. महानगरपालिका निवडणुकीत त्याने हे चॅलेंज दिलं आणि जिंकूनसुद्धा दाखवलं. जितेंद्र आव्हाड यांचा विरोधात मुंब्रा परिसरात उभं राहणं तसं फार कठीण आहे आणि निवडून येणं तर त्याच्यापेक्षा कठीण आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असर शेख यांनी उमेदवारी मागितली होती, पण त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे असर शेख यांनी आयत्यावेळी MIM पक्षामध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि तिथून जिंकून येऊन दाखवलं. धार्मिकतेच्या जोरावर झालेली त्या ठिकाणची ही निवडणूक ही लक्षवेधी ठरली. शरद पवार गटाच्या उमेदवाराचा तेथे असर शेख या मुस्लिम युवतीनं पराभव करून दाखवला. मित्रहो, हे झाल्यानंतर विजय झाल्यानंतर बोलताना असर शेखीनं एक वादग्रस्त स्टेटमेंट केलं. या निवडणुकीत फक्त एक भागच आपण हिरवा केला आहे. पुढच्या निवडणुकीत संपूर्ण मुंब्रा परिसर हिरवा करू, असं तिनं वादग्रस्त स्टेटमेंट केलं. या स्टेटमेंटची सोशल मीडियावर चर्चा झाली, विरोधी बाजूनं असं दोन्ही बाजूनं. मित्रहो, त्यानंतर विजय मेळाव्यात बोलताना MIMचे नेते असलेल्या इम्तियाज जलाल यांनी त्या स्टेटमेंटला पुढे पुष्टी देत आणखी पुढचं विधान केलं. तर मुंब्रा परिसरच नव्हे तर यापुढच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करून टाकू. यांचं हे स्टेटमेंट अनेक अर्थाने वादग्रस्त ठरलं. त्यानंतर त्याचं समर्थन करताना आपल्या स्टेटमेंटचं त्यांनी थोडं कोलांटी उडी मारण्याचा प्रयत्न केला. हिरवा रंगाला दोष का देता, असा सवाल त्यांनी या प्रश्नावर वादळ उठवणाऱ्या लोकांना केला. हिरवा रंग म्हणजे काही दहशतवादाचाच रंग नाही. महाराष्ट्र भगवा झालेला चालतो, मग हिरवा झालेला का चालत नाही, असा सवाल त्यांनी केला. मित्रो, याच विषयावर आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो, त्यांचं हे स्टेटमेंट एका अर्थी बरोबर आहे. म्हणजे त्यांनी जे म्हटलं की भगवा झालेला चालतो तर हिरवा झालेला का चालत नाही, आम्हाला चालणार आहे. हिरवा झालेलाही महाराष्ट्र चालेल, पण तुमचा हिरवा रंग किंवा तुम्ही जो रंग वापरता तो रंग सर्वव्यापी आहे का, हे तुम्हीच एकदा बघा. महाराष्ट्रात 18 पगड जाती राहतात, अनेक धर्माची लोकं राहतात. त्या सर्व धर्मांना महाराष्ट्र सामावून घेतो, कारण महाराष्ट्राचं मन मोठं आहे. या महाराष्ट्रावर कुठल्या एका धर्माची सत्ता नाही, हे महाराष्ट्रीयन सगळे लोक मान्य करतात. गुण्यागोविंदानं नांदण्यासाठी हिंदुत्व सहकार्याचा हात पुढे करतं. या सगळ्या गोष्टीत मुस्लिम समुदायाचा सुद्धा वाटा आहे, हे नक्की. कारण अनेक मुस्लिम धर्माचे जे उरूस भरतात त्या ठिकाणी हिंदू पदाधिकारी आहेत. हिंदूसुद्धा मोठ्या संख्येनं सामील होतात. आपला गणपती उत्सव असेल हिंदू धर्माचा, त्यामध्ये सुद्धा काही मुस्लिम बांधव आनंदानं सामील होतात, नाचतात, गातात. तर अशा लोकांना दोष देण्यापेक्षा जे नेते आहेत किंवा जे त्यांच्यातले एक असा गट आहे की जो खूप उठल्या सुटल्या दहशतवादावर बोलतो, दहशतवाद करतो, 24 तास त्यांच्या मनात करेंगे मरेंगे अशी भाषा असते, आणि ती सुद्धा देशप्रेमाच्या दृष्टीने नव्हे तर एका समुदायाच्या हिंदू धर्माच्यासाठी अशी जी भाषा असते. त्यामुळे इस्लाम धर्म असेल किंवा जो हिरवा रंग आहे तो बदनाम केला. इम्तियाज जलाल यांना माझं सांगणं आहे की तुम्ही जो हिरवा रंग आहे इस्लामचा, तो बदनाम तुम्ही केला आहे. तसा भगवा रंग कुठे बदनाम झालेला नाही. 4-2 टाळकी अशी असतील की ज्यांनी दहशतवाद माजवला, ज्यांनी काहीतरी केलं कृत्य, पण त्यांना काही भगव्याशी काही संबंध नव्हता. कुठल्याही हिंदूनं एखाद्याला ठार मारलं, तो धर्म विचारून तर मारलं नाही. जसं पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळी हिंदू लोकांना धर्म विचारून त्यांच्या धर्माची परीक्षा घेऊन नंतर त्यांना ठार मारण्यात आलं. तसं कुठल्याही हिंदू धर्मातल्या लोकांना मुस्लिमाला असानं ठार मारला नाही की तो मुस्लिम होता. छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास काढा, आत्तापर्यंतचा इतिहास काढा. कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळा असतो. मला मान्य आहे, इस्लाम धर्मामध्ये धार्मिक शिक्षण दिलं जातं आणि ते धार्मिक शिक्षण नंतर इतक्या पातळीवर उतरवलं जातं
की आपण आपल्या धर्मासाठी बलिदान देणं म्हणजे अल्लाला समर्पित करणं, असंही एक शिकवण ह्या तरुणांना ज्यावेळी त्यांचं सळसळतं रक्त असतं त्यावेळी त्यांना दिली जाते. पाकिस्तान जो भारतात दहशतवाद माजवतो तो काही नवा नाही. कुठला हिंदू असा दहशतवाद माजवतो सांगा मुस्लिम राष्ट्रामध्ये जाऊन? कुठे नाही. सगळे जर दहशतवाद्यांची नावं दिसली तर ती हिरव्या रंगाचीच नावं जास्त दिसतील, भगव्या रंगाची नाही. त्यामुळे तुम्ही अशी तुलना करू नका. हां, तुमच्या मनात आदर आहे महाराष्ट्राबद्दल, तुम्ही महाराष्ट्रावर प्रेम करताय, तर तुम्ही आमचे आहात. मग तुम्ही भगव्या रंगाचे असा, हिरव्या रंगाचे असा की कोणी असा. इम्तियाज जलालांनी एक असं पुष्ट्यार्थ एक असं विधान केलं त्याच्या, की आम्ही असा भगवा रंग कधी वेगळा समजला नाही. आम्ही MIMचा आमचा पक्ष आहे, आमचा नावातच मुस्लिम हे आहे, तरीसुद्धा आम्ही हिंदू लोकांना हे दिले, निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली. हिंदूंनीसुद्धा दिली ना, हिंदूंनीसुद्धा दिली. आजपर्यंत MIM हा अलीकडे आलेला पक्ष आहे. जे मुस्लिम लोकप्रतिनिधी दिसत आहे हसन मुश्रीफसारखे, ते राष्ट्रवादी पक्षातूनच त्यांनी उमेदवारी केली ना. तो पक्ष काय मुस्लिमांचा पक्ष नाही आहे किंवा हिंदूंचाही नाही, सरमिसळ पक्ष आहे. पण बघायला गेलं तर ते एका हिंदू माणसानंच त्यांना उमेदवारी दिली ना, शरद पवारांनी. मग आम्ही असं कधी म्हटलं नाही, मुस्लिम वेगळे आम्ही समजले नाही. पण तुम्ही जर हिंदूंना वेगळं समजत असाल तर मग आमचं भगवाचं जे एक हे आहे, आम्ही म्हणतो की सगळेजणांनी दुसऱ्याला सामावून घेणारं हिंदुत्व आहे, तर आम्ही आमचा विचार मग संकुचित केला तर तुम्हाला असं वाटायला नको की हिंदुत्व संकुचित आहे का वगैरे. तुम्ही सहकार्य करा, तुम्ही मदत करा, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. सगळे हिंदू तुमच्या मागे उभे राहतील, तुमची जात धर्म पंथ विसरून. हां, पण तुम्ही महाराष्ट्राला मागे आणण्याचा प्रयत्न केलात, महाराष्ट्रात दहशतवाद आणण्याचा प्रयत्न केलात, महाराष्ट्र जाती धर्माच्या आधारावर तोडण्याचा प्रयत्न केलात, तर मात्र भगवा आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र तेवढंच खरं. रंग हा कुठलाही वाईट नसतो. भगवा जसा चांगला आहे तसाच हिरवासुद्धा चांगला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अनेक मुस्लिम लोक असे होते की ज्यांनी छत्रपतींसाठी त्यांचा जात धर्म विसरून मदत केली, स्वराज्य उभारणीत योगदान दिलं. त्यामुळे हिरवा रंग आहे तो बदनाम आहे असं नाही. बदनाम या धर्ममार्तंडांनी केलेला आहे. दुर्दैव असं आहे की मुस्लिम धर्मामध्ये धर्ममार्तंडेच जास्त आहेत हिंदूंच्या तुलनेत. त्यामुळे तुमचा हिरवा रंग बदनाम केला. तो काही हिंदू लोकांनी केला नाही किंवा भगवा रंगानेही केलेला नाही, तो तुम्ही तुमचा बदनाम केला आहे. तुम्ही ठरवा आता यापुढे की तुम्ही हिरव्या रंगाला एक मानाचं स्थान प्राप्त करून देणार आहात का. एखादे तुमच्यातली काही लोक तरुण लोक बंदुकी घेऊन येतात, AK-56 रायफल घेऊन येतात पाकिस्तानमधून आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करतात. ही गोष्ट तुमच्यासाठी खेदाची आहे, वाईट आहे की चांगले आहे हे एकदा तुम्ही जाहीर करा. आणि हा काय पहिलाच दहशतवाद नाही. तुम्ही बघायला गेलात तर मुंबईवर झालेला हल्ला, कुठला हिंदू होता त्याच्यामध्ये, पण तो हल्ला झाला. मुंबईमध्ये झालेला बॉम्बस्फोट कुणी केला? रेल्वेमध्ये मुंबईतला झालेला बॉम्बस्फोट कुणी केला? संसदेवर झालेला हल्ला कुणी केला? याच्यात कुठे भगवा कलर असेल तर दाखवा. म्हणजे मला म्हणायचं आहे, मला मान्य आहे आणि मी त्या मुस्लिम लोकांचा आदर करतो की ज्यांनी राष्ट्राच्या उभारणीत मोठे योगदान दिलेलं आहे, ज्यांनी आजसुद्धा ते आपल्या महाराष्ट्राशी आपल्या देशाशी एकनिष्ठ आहेत. यांना भारत जिंकल्यावर आनंद होतो. हां, पाकिस्तानातला एखादा खेळाडू तुम्हाला आवडू शकतो, त्याची खेळण्याची शैली, त्याचं खेळण्याचं कसं, त्याचं आक्रमक खेळणं हे आवडू शकतं. त्याच्यामध्ये का आम्ही जात धर्म पंथ ठरवत नाही किंवा तुमची एकनिष्ठता भारताच्या पोटी असलेली ही ठरवत नाही. हां, पण तो मुस्लिम आहे म्हणून तुम्हाला आवडतो, खेळणं त्याचं कसं का असेना, ही तुमची कट्टरता झाली, ही तुमची धार्मिकता झाली. आम्हालाही सुद्धा आवडतो. आम्हालासुद्धा काही खेळाडू आहेत ते आवडतात, जे आक्रमक आहेत, ज्यांच्यामध्ये खूप असं, कारण फटकेबाजी ही खेळ असतो, तो खेळाच्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि राष्ट्रीयत्व त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आज गंमत अशी झाली, आपण नको तिथे वेगळे निर्णय घेतो. आपण हिंदुत्व म्हणतो. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असाल, एक विषयांतर थोडं होतं आहे, बांगलादेशच्या एका खेळाडूचा अपमान झाला म्हणून बांगलादेशने वर्ल्ड कपवरच बहिष्कार टाकला पुढच्या स्पर्धांवर. आणि आपल्याकडे पहलगाममध्ये एवढा हिंसाचार होऊनसुद्धा आपण पाकिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध लढण्याची तयारी दर्शवली. हे का? आपलं हिंदुत्व एवढं गांडूळ झालं आहे का हो?
की त्याच्यामध्ये धमक नाही किंवा आपला देश धोक्यात येणार आहे का असं काय खेळलं नाही तर नाही. पण आपणच अनेक चुका करून ठेवतो. त्यांच्यामध्ये खूप त्यांच्याबद्दलचा कट्टरता आहे. आपल्यात ती कट्टरता कधी येणार हे बघायला पाहिजे. आणि मी नेहमी म्हणतो की ज्यावेळी हिंदू धर्म हा एकसंघ होईल, एका भगव्या झेंड्याखाली सगळे लोक एकवटतील, ज्यावेळी समसमान एक दर्जा सगळ्यांना मिळेल, त्यावेळी हिंदू धर्माची एकता कोणीसुद्धा तोडू शकणार नाही. या धर्माकडे सोडा, या देशाकडे वाईट नजरेनं बघू शकणार नाही. हां, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, जो आपल्या देशाशी एकनिष्ठ तो आपला, मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे महत्त्वाचं नाही. हां, जो प्रतारणा करेल देशाशी, देशाच्या विकासाशी, देशाच्या एकतेशी, देशाच्या अखंडतेशी, मग तो भगवा कलरचा माणूस जरी असला तर तो गद्दार, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तोही देशद्रोहीच. त्यामुळे यापुढे कुठेतरी एक होणं हिंदूंसाठी गरजेचं आहे. इम्तियाज जलाल याने बोलण्याचा रोख वेगळा होता, पण त्याने नंतर कोलांटी उडी मारली आणि आम्ही हिरवा रंग करायचा आहे म्हणजे का आम्हाला दहशतवाद वगैरे माजवायचा नाही असं स्पष्टीकरण दिलं. पण हिरवा रंग करू, आम्ही हिरवा रंग सगळा करू अशी जी त्याने दिली ती गोष्ट धमकीच होती हे नक्की. आणि त्यानंतर असर शेख यांना पोलीस ठाण्यात जाऊन जाहीर माफी मागावी लागली आणि असं पुढे स्टेटमेंट आपण करणार नाही याची हमी द्यावी लागली. मित्र, कोणताही लोकप्रतिनिधी असो तो अखंड लोकांचा असतो. तो मुस्लिमांनी निवडून दिला म्हणजे मुस्लिमांचा आहे आणि हिंदूंचा नाही असं होऊन चालत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं तसंच हिरवा रंगाला तुमच्यातल्याच लोकांनी बदनाम करून सोडलं आहे. भगवा रंग जर पाहायला गेला तर तो सर्वसमावेशक आहे. तो सर्वांना व्यापून टाकतो आणि सर्वांना सामावून घेतो. जेव्हा तुमचा रंग असा सामावून घेईल लोकांना, त्यावेळी आमच्यातली लोकं म्हणजे हिंदू लोकं जी आहेत ती नक्की सामावून जातील. तुमच्यातला जर चांगला लोकप्रतिनिधी असेल, चांगला माणूस असेल व्यक्ती म्हणून, तर त्याला आजपर्यंत काय भारतात निवडून दिलं नाही असा विषय नाही. लोकांनी धर्मांच्या पलीकडे विचार करून तुमचे लोक निवडून दिले. आजसुद्धा हसन मुश्रीफ, तुमचे सांगायला गेलं तर आपले एक असे अनेक राजकारणी सांगता येतील की तुमचे आजसुद्धा ते राजकारणी राज्यामध्ये राजकारण करतायत, लोकप्रतिनिधी म्हणून वावरत आहेत. इम्तियाज जलालांचं पण नाव घेता येईल, असरुद्दीन ओवैसीचं नाव घेता येईल. हे लोक निवडून आले, ते भले मुस्लिम बहुल असते पण तिथे कोणी हिंदू नाही असं नाही ना, किंवा हिंदूने कोणी मतदानच केलं नाही असं नाही ना. त्यामुळे लोकप्रतिनिधीसारखं वागावं आणि लोकप्रतिनिधींकडून जनता चुकीच्या मार्गावर जर जात असेल तर त्यांना सरळ करण्याचं काम भले प्रेमानं आणि नसेल तर कायद्यानं हे गरजेचं असतं. तरच लोकशाही अधिक बळकट होते. ती लोकशाही धरून, त्या लोकशाहीला धरून आपला रंग, आपला धर्म इम्तियाज जलालाने पुढे न्यावा, असर शेखीनं पुढे न्यावा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण आमचा पूर्ण महाराष्ट्र हिरवा करू आणि तिथं दहशतवाद माजवू असं जर तुम्ही म्हणत असाल तर भगव्यामधली ताकद तुम्हाला दिसेल भविष्यात. व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.